नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वेळेत मिळत नाही। अनेक लोक असे आहेत की त्या लोकांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे पैसे आलेले नाहीत। 15 तारखेपासून एप्रिलचे पैसे सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहेत। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या यूट्यूबचे जे कमेंट्स बॉक्स आहेत तिथून अनेक लोकांचे मेसेज येत आहेत की सर आम्हाला पैसे आलेले आहेत, परंतु समजा 20% लोकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येत आहेत, तर 80% लोकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे येत नाहीत असं कळतंय। त्यामुळे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एक हात जोडून विनंती असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे इतरांना माहीत नसणार आहे। कारण मित्रांनो, मी ज्यावेळेस या व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या कमेंट ज्यावेळेस मला मिळाल्या त्यावेळेस मला खरंच कळलं की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी योजना आहे आणि सर्वात गरजवंत लोकांना उपयुक्त ठरलेली ही योजना आहे। म्हणजे बाकीच्या योजनाचे पैसे आले नाही आले, लेट आले तरी चालतात, काही अडचण नाही आहे, पण ही जी योजना आहे या योजनेचे पैसे वेळेत मिळणं अतिशय महत्त्वाचे आहे। कारण महाराष्ट्रामध्ये विधवा महिला असतील, हँडिकॅप असतील म्हणजे अपंग दिव्यांग लोक असतील, निराधार लोक असतील, वय झालेले लोक असतील किंवा लहान मुलं असतील किंवा आईवडील वारले असतील, म्हणजे आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी सहभाग घेऊ शकतात या संदर्भात अगोदर आपण व्हिडिओ बनवलेले आहे। आणि ही जी लोक आहेत जे आपले आता व्हिडिओ बघत आहेत ते सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असल्या कारणाने तो वेळ मी इथं वाया घालवत नाही। फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वेळेवर मिळावे यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही तर DBT केली असेल, तुमची KYC ॲक्टिव्ह असेल, तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तुमचे कागदपत्रसुद्धा सादर केले असतील, सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर केल्यात तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळत नाही। मग आता काय केलं पाहिजे तुम्हाला एक सांगतो, एखादी योजना असेल किंवा एखादं काम असेल ते आपल्याला लागू व्हावं यासाठी महाराष्ट्रामध्ये तरी म्हणजे महाराष्ट्र नाही भारतामध्ये आंदोलन किंवा लढा उभा केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना असेल, आव्हान असेल, रिक्वेस्ट असेल, विनंती असेल की तुम्हाला आता स्वतःला उभं राहायचं आहे। कारण मित्रांनो, मी व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमध्ये सर्रास 80% लोकांच्या कमेंट्स असे आहेत की सर आम्हाला पैसे आलेले नाही आहेत, आम्ही सर्व काही कामं केलेले आहेत, DBT, KYC, डॉक्युमेंट सगळं काही दिलेलं आहे, सर्व काही केलेलं आहे, तरीसुद्धा पैसे आम्हाला मिळत नाहीत। जर राज्य सरकारने 5 तारखेला म्हणजे महिन्याच्या प्रत्येक 5 तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी परिपत्रक जाहीर केलं आहे किंवा अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, परंतु आज तारीख 15, 16, 17 जी असेल ती, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघत असाल ती तारीख विचार करा आणि 5 तारीख विचार करा, हे पैसे तुम्हाला मिळणं किती गरजेचं होतं, पण अजून मिळालेत का नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत सुद्धा पैसे लाभार्थ्यांना मिळावे या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केला आहे, पण शासन निर्णयाच्या अनुषंगाने हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत किंवा नाही झाले। मग आता आपण काय केलं पाहिजे, आता राज्याच्या लेवलला बच्चू कडू साहेब हे आंदोलन करतात, पण ते आंदोलन फक्त दिव्यांग अनुदान योजनेसाठी सुरू आहे। आपल्याला संपूर्ण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे। मला एक कमेंटसुद्धा आली होती की सर ठीक आहे, तुम्ही GR आल्यानंतर माहिती देता किंवा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत असं तुम्ही सांगताय, चांगली माहिती देताय, पण सर तुम्ही सुद्धा काहीतरी केलं पाहिजे किंवा हे पैसे वेळेवर मिळावे यासाठी काहीतरी झालं पाहिजे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सर्वांना रिक्वेस्ट करतोय की राज्याच्या लेवलला कोणीतरी काहीतरी करेल किंवा जिल्ह्याच्या लेवलला काहीतरी करेल, हा भाग बाजूला ठेवा। आपल्याला आपल्या तालुक्यातील लोकांना वेळेवर पैसे मिळावे यासाठी काहीतरी केलं पाहिजे। आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी वर्ग करण्यासंदर्भात घोषणा केली जाते त्यावेळेस हा पैसा त्या तालुक्याच्या लेवलला किंवा जिल्ह्याच्या लेवलला ट्रान्सफर केला जातो, ते तालुक्याच्या लेवलला हा पैसा आलेला असतो। फक्त तालुक्यामधून ही रिक्वेस्ट पुढे गेली पाहिजे, तालुक्यातून जे लाभार्थी सद्यस्थितीला हयात आहेत त्यांची यादी पुढे गेली पाहिजे आणि त्या यादीनुसार हे पैसे तुम्हाला मिळतात। त्यामुळे सगळं काही गोष्टी अडतात कुठे, तालुक्याच्या लेवलला। मग आता आपल्याला काय करायचं आहे की तालुक्याच्या लेवलला एक संघटना उभी करायची आहे। आता संघटना उभी करण्यासाठी कोणीतरी नेतृत्व करणं खूप गरजेचं आहे। आता हे नेतृत्व हे पारदर्शक असलं पाहिजे किंवा कोणाच्याही राजकीय दबावाखाली नसलेलं पाहिजे। फक्त एकच उद्देश असला पाहिजे की मी आणि माझे निराधार बांधव हा जेव्हा विषय तुम्ही हातात धरणार, डोक्यात ठेवणार,
त्यावेळेसच राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील निराधारांना न्याय मिळणार आहे। त्यामुळे तालुक्यामध्ये एक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे। नेतृत्व उभं करण्यासाठी सर्व लोकांना एकत्र आणलं पाहिजे। त्यामुळे राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काय चाललंय हा बाजूला विषय ठेवा। आपल्या तालुक्यातील जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांची यादी काढा। तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर ज्या सर्व विशेष सहाय्य योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांची मोबाईलसही, पत्त्यासही लिस्ट तुम्हाला मिळणार आहे। ती लिस्ट काढायची आहे आणि त्यांना सर्वांना एकत्र आणायचं आहे। एकत्र आणल्यानंतर एक संघटना, एक ग्रुप तयार होणार आहे। एक लक्षात ठेवा, एखादी गोष्ट आपण एकट्याने जेव्हा लढायला जातो त्यावेळेस आपल्याला न्याय मिळणार नाही, पण ज्यावेळेस आपण समूहाने एकत्र येतोय त्यावेळेस मात्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागते। तहसीलदार जे असतात त्यांना सुद्धा दखल घ्यावी लागणार आहे। त्यामुळे आपल्याला सर्व एकत्र, समजा आता रेल्वे असेल किंवा पोस्ट खाते असेल किंवा बँक सेक्टर असेल किंवा रेल्वे असेल किंवा इतर जे शिक्षण क्षेत्र असेल, अशा अनेक ठिकाणी महत्त्वाच्या काही संघटना आहेत आणि त्या संघटनांच्या माध्यमातून त्यांचं हक्क, त्यांचे अधिकार त्यांना मिळत आहेत। आपल्याला फक्त आपल्याला जे पैसे लागू झालेले आहेत 1500 रुपये ते वेळेवर मिळावे यासाठी लढा द्यायचा आहे, की नाही सरकारला चॅलेंज करायचं आहे, की नाही अधिकाऱ्यांविरुद्ध आपल्याला बोलायचं आहे। आपल्याला फक्त आम्हाला तुम्ही ठरवलेल्या निकषामध्ये आम्ही बसतोय, आम्हाला तो हक्क आहे म्हणून आम्हाला पैसे पाहिजे आणि हे पैसे वेळेत मिळावे यासाठी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही काय करायचं, तुमच्या तालुक्यातील लोकांना एकत्र आणायचं आहे। एक निराधारचं काहीतरी सिम्बॉल, नाव द्यायचं आहे आणि ते त्याची जी एक लेटर हेड तयार करून त्याची प्रत तहसील कार्यालयांना द्या, BDOंना द्या, एक कलेक्टर ऑफिसला पाठवा, म्हणजे त्यांनाही कळेल की या तालुक्यामध्ये अशी अशी संघटना स्थापन झालेली आहे। त्यामुळे या तालुक्यामध्ये जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी निधीचा कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा ते पैसे वेळेवर द्यावे यासाठी संबंधित तहसील कार्यालयातील जे अधिकारी आहेत ते काम करतील। मुळात त्यांना कामाला लावणं हा महत्त्वाचा उद्देश आहे। लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तहसील कार्यालयामधून ज्यावेळेस पुढे यादी जाते त्यावेळेसच हे पैसे येतात। मी स्पष्टपणे सांगतोय, लक्षात ठेवा। त्यामुळे जे काही घोडा अडलंय ते कुठं अडलंय, तहसील कार्यालयामध्ये। त्यामुळे त्यांना तुम्हाला हलवणं खूप गरजेचं आहे। तर यासाठी कोणीतरी राज्याचा माणूस असेल किंवा यासाठी जिल्ह्याचा कोणीतरी माणूस असेल, हा भाग सोडून द्या। तुम्ही सर्वांनी एकत्र या। काही गरज नाही राजकीय पक्षाची किंवा राजकीय नेत्यांचा पाठबळ पाहिजे, पाठिंबा पाहिजे, ताकद पाहिजे, द्या सोडून विषय। तुम्ही सर्वांनी एकत्र या, एक ग्रुप तयार करा, एक संघटना तयार करा आणि तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या घडत आहेत, फास्ट प्रक्रिया कशी होईल यासाठी लक्ष घाला। 100% तुम्हाला पैसे मिळतील। असं जर प्रत्येक तालुक्यातून वेगवेगळे सर संघटना, ग्रुप जर उभे राहिले तर संघटनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वेळेत मिळतील। असं काही डोक्यात ठेवू नका का राज्याचं एक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे, द्या सोडून तो विषय। तुम्ही तुमच्यासाठी लढा, तुमच्या बांधवांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी। कारण एक तालुका असेल तर एका तालुक्यामध्ये अनेक लोक एकमेकांच्या कुठल्या ना कुठल्या नात्याने असतात। त्यामुळे ही सर्व माणसं आपली आहेत याचा विचार करून सर्वांनी काम केलं पाहिजे। एक नाही तालुक्या लेवलला संघटना उभी राहिली पाहिजे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक स्पष्टपणे सांगतोय की एखादा व्यक्ती जर हे काम हाती घेत असेल तर त्याला खाली घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत। तुम्हाला सुद्धा 1500 रुपयाची गरज आहे। एक लक्षात ठेवा, ज्या लोकांना गरज नाही ना त्यांनी या संघटनेमध्ये की या ग्रुपमध्ये येऊच नये, कारण मग तिथे मान अपमानाचा विषय येतो। त्यामुळे खरंच ज्याला स्वतःला मला 1500 रुपये मिळाले पाहिजे आणि ते वेळेत मिळाले पाहिजे असं जर वाटत असेल तरच ही संघटना उभी राहू शकते। की ज्याला गरज नाही, त्याचा काहीतरी वेगळा व्यवसाय सुरू आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी असेल त्यांनी याच्यामध्ये डोकं घालूच नका, जेणेकरून त्याच्यामुळे बाकीच्यांचं नुकसान तुम्ही कराल। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला पैसे आलेले नाही आहेत, शेजारच्यांना पैसे आलेले आहेत, पैसे कधी येतील हे ते बोलण्यापेक्षा आपण थोडंसं स्थिर एका ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, एक ग्रुप संघटना तयार केली पाहिजे आणि आपल्या माणसांसाठी, आपल्या स्वतःसाठी लढलं पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लढण्याशिवाय, बघा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लढण्याशिवाय हक्क किंवा अधिकार मिळत नाही, हा इतिहास आहे। त्यामुळे असू द्या, पुन्हा आपल्या हक्कासाठी एकत्र या आणि एक संघटना, एक ग्रुप तयार करा आणि तुमचा जो हक्काचे पैसे आहे ते तुम्हाला वेळेत मिळावे, सर्व महिन्याचे पैसे तुम्हाला मिळावे यासाठी काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे। अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।